2 किलो कैरीचं गूळ घालून परफेक्ट असं गोड लोणचं. लोणच्याला बुरशी लागू नये, लोणचे वर्षभर टिकावे म्हणून काही खास टिप्स. गूळ घालण्याची योग्य पद्धत, त्यामुळे ते वर्षभर टिकते. यामध्ये जे संपूर्ण मसाला घातलेला आहे त्याचं योग्य प्रमाण, त्यामुळे चवीला खूप छान तर लागतेच, वर्षभर टिकायलाही मदत होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी उज्ज्वला. 2 किलो कैरी स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर अशी फोडून घेतली. आता ही बाहेरून मार्केटमधूनच फोडून आणली, त्यामुळे घरी आल्यानंतर स्वच्छ करावं लागते. त्यातल्या कोळी काढून घेतल्या, त्यानंतर त्यातली साल काढली आणि एक एक फोड स्वच्छ पुसून घेतली. पुसत असताना देठ असलेली जी फोड आहे ती आणि जास्त पिकलेली चिरफाडलेली फोडही बाजूला काढली. त्यानंतर रुमालावर असे पसरून ठेवले आणि गोड लोणचं करत असताना कमीत कमी 5 ते 6 तास असं सुकवायला ठेवा, त्यामुळे लोणच्याला पाणी सुटत नाही. या ठिकाणी संपूर्ण मसाला मी 2 किलो कैरीच्या गोड लोणच्यासाठीचा काढलेला आहे. रेग्युलर लोणच्यापेक्षा गोड लोणच्याचा मसाला थोडासा किंचित वेगळा असतो. 2 किलो कैरीसाठी 1 किलो गूळ घेतला. आता कैरी किती आंबट आहे गोड आहे यानुसार कैरी गुळाचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे 100-50 ग्रॅमचा फरक पडेल, जास्त नाही. आणि गुळामुळं पाणी सुटतं लोणच्याला, ते पाणी जास्त सुटू नये, पाक जो आहे तो घट्टसर व्हावा म्हणून रेग्युलर लोणच्यापेक्षा मोहरीची डाळ थोडीशी शिल्लक घेतलेली आहे. इथं 200 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे मी. आणि 3 ग्रॅम मेथी, 3 ग्रॅम खडा हिंग, चमच्याने मोजलं तर 1 चमचा. तुम्ही पावडर हिंगही घेऊ शकता 1 चमचा मोजून, तुम्ही चमच्याने मोजू शकता. 3 ग्रॅम लवंग घेतलेली आहे आणि 3 ग्रॅम काळी मिरी चमच्याने मोजलेत, ही 1 चमचाच आहे. 20 ग्रॅम हळद घेतलेली आहे आणि 20 ग्रॅम बडीशोप घेतली. बडीशोप बारीक हिरवीगार घ्यायची, थोडीशी जाडसर अशी भुरकट घ्यायची. काळा मसाला करण्यासाठी म्हणा किंवा लोणच्यामध्ये. तिखट घेतलेले जवळपास 45 ते 50 ग्रॅम. मी या ठिकाणी निम्म्या मिरच्या ह्या तर येण्यासाठी बेडगे वापरले आणि निम्म्या गावरान वापरल्या. तुम्ही ऑलरेडी तिखट तयार असेल तर निम्म निम्म करून पळी भाजी करायच्या पळीनेही मोजून घेऊ शकता, जवळपास दीड एक पळी. मीठ घेतलेले 250 ग्रॅम. गुळाच्या लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं रेग्युलर लोणच्यापेक्षा कमी राहतं. मोहरीच्या डाळीचं प्रमाण जास्तीचं राहतं. आणि यामध्ये लसूण वगैरे मी घालत नाही. लसणा तुम्हाला आवडतच असेल तर 7-8 पाकळ्या खाल्या तेलामध्ये सोडू शकता. सर्वात पहिले आता मोहरीची डाळ भाजून घेऊ. मिडियम गॅसवर फक्त 3-1 मिनिटं भाजायची, म्हणजे हाताला गरम लागेपर्यंत. यातला पाण्याचा अंश नाहीसा करायचा, त्यामुळं लोणचं टिकायला मदत होते, बुरशी वगैरे लागत नाही. आणि लोणचं करताना जे संपूर्ण भांडे वगैरे वापरतो ते कोरडे असलेले पाहिजे, ओलसर नाही पाहिजे. बघा 3-1 मिनिटं झाले, मी आता हे खाली काढून घेते. मीडियम गॅसवरच मीठ सुद्धा भाजून घेते. तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोणचं करा, त्यामध्ये मोहरीची डाळ, मीठ हे मसाला घालत असाल तर असं थोडा थोडा भाजून घ्यायचा, त्यामुळे पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि लोणचं टिकायला मदत होते. 3-1 मिनिटं मीठ भाजलेले काढून घेतले. त्यानंतर गॅस बंद केला आणि गरम कढईत फक्त काही सेकंद काळी मिरी आणि लवंग भाजून घेतली. त्यानंतर गरम कढईमध्ये बडीशोप आता पसरून देते. थोडेसे अख्खाले काळी मिरी आणि लवंग बाजूला काढून ठेवते. सर्वात पहिले टोपल्यामध्ये मीठ काढून घेतलं. त्यानंतर अर्धी मोहरीची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. अख्खाली जी आहे ती त्यामध्ये मिक्स करून घेतली. नंतर यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. हळद, मीठ हे सर्व प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे मी घरीच करते शक्यतो. यामध्ये काळी मिरी, लवंग आणि खडा हिंग जो आहे तो बारीक करून घेतला. बडीशोप बडोबडच बारीक करायची, जास्त बारीक पावडर नाही करायची. आता तेल गरम करायचे. या ठिकाणी तेल मी जवळपास 200 ml चा एक ग्लास आणि थोडंसं वरती घेतलेलं आहे, म्हणजे 250 ते 250 ml तेल घेतलेले. तेल जास्त लागत नाही गुळाच्या लोणच्यासाठी. फुल गॅसवर गरम करून घेतले. आता हे थोडंसं कोमट होण्यासाठी बाजूला ठेवू. लोणचं करत असताना गुळ असा गरम करून घ्यायचा, त्यामुळे वर्षभर लोणचं टिकायला मदत होते. यातलं पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि बऱ्याच वेळा आपण गुळ वरती जरी ठेवला तरी त्याला काही दिवसानंतर बुरशी येते, त्यामुळे लोणचं खराब होऊ नये म्हणून अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा. पाणी वगैरे घालायचं नाही, यात तेलही घालायचे नाही. फुल गॅसवर मी एकदा आता हलवून घेते आणि थोड्याच वेळात असं बघा वितळायला सुरुवात झाली. आता मात्र गॅस मिडियम करते आणि हा फक्त वितळून घ्यायचा. आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाहीये, संपूर्णपणे वितळायचा. अशा पद्धतीने तुम्ही गुळ घालत नसाल तर घालून बघा, चव तर छान लागतेच. वर्षभर टिकायलाही मदत होते लोणचे. मी लिंबाचं लोणचं सुद्धा अशा पद्धतीनेच गुळ घालून केलेलं आहे. खूप छान आणि मस्त झाले. हे बघा संपूर्ण गुळ विरघळला आणि लवकर विरघळण्यासाठी गुळ तर बारीक केलेलाच होता. आता थोडेफार खडे आहे ते विरघळून घेते.
बघा, छान झालेला आहे. आता यामध्ये थोडेफार मातीचे खडे येतात, कचरा येतो. तो कचरा वगैरे काढण्यासाठी मी पुरणाच्या चाळणीत घालून याला गाळून घेते. इझिली गाळला जातो, फार जास्त कष्टही लागत नाही. तुम्हाला हे करायचे असल्यास करा, नाही तर स्किपही करू शकता. गुळ गरम राहतो त्यामुळं पुरणासारखा तो खाली निघून जातो, वेळ लागत नाही जास्त. यामुळं काडी कचरा त्यामध्ये माती वगैरे असली तर ती वरती राहते, बाकी काहीच नाही. गुळ गरम आहे तोपर्यंत संपूर्ण निघून जातो. त्यानंतर खालची बाजू घट्टसर होते ती मी चमच्याने काढून घेते आणि वरच्या बाजूचा घट्ट झालेला एका वाटीत काढून घेतला. चांगला गुळ डब्यामध्ये आहे आणि वाटीमध्ये थोडासा जो आहे तो वरचा राहिलेला आहे. हा नंतर कशासाठी वापरू शकतो, फेकून द्यायची गरज नाही, वापरला जातो. आता हा गुळ जो आहे गरम आहे, अजून आपल्याला याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. गुळ तयार करून घेईपर्यंत तेलही कोमट झाले आणि अगदी थंडगार जर झाले तर किंचित कोमट करून घेऊ शकता. म्हणजे तेल जास्तीचे गरमही नाही पाहिजे आणि थंडगार सुद्धा नाही. त्यामध्ये मेथी दाणे, अख्खाले लवंग आणि काळे मिरे घालून घेतले. आता 3-1 मिनिटं हे यामध्ये तळून घेते. तयार झालेले तेल जे आहे आता या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये घालत असताना सर्वात पहिले हळदीवर, लाल तिखटावर आणि नंतर बाजूच्या मसाल्यावर घालायचे. म्हणून अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण मसाला यामध्ये घातलेला आहे. मी आता थोडं थोडं यात घालते आणि मिक्स करून घेते. रेसिपी अगदी सोपी आहे. याआधी मी पारंपरिक पद्धतीने लोणच्याची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे 5 किलो कैरीचा, आणि आता हे गोड लोणचं संपूर्ण मिक्स करत राहिलेले तेलही त्यामध्ये घालून घेते. खूप सोपी रेसिपी सुद्धा, आणि करत असताना तुम्हाला काही अडचण आलीच तर कमेंटमध्ये तुम्ही लगेच विचारू शकता. शक्य तेवढ्या लवकर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हा संपूर्ण मसाला थोडासा किंचित कोमट होऊ द्यायचा. यावर मी आता झाकण ठेवून देते आणि हे बाजूला ठेवते. मसाला कोमट झाला, आता झाकण काढून घेते आणि बघा कसं तेल सुटलेलं आहे. यामध्ये जो गुळ आहे तो गुळ घालायचा. गुळ थोडासा कडक होऊन जातो तर तो थोडासा फोडायचा, बारीक करायचा. जास्त मोठाले खडे जर घातले तर ते विरघळायला लवकर विरघळत नाही ह्या मसाल्यामध्ये म्हणा किंवा कैरी घातल्यानंतर. त्यामुळे फोडून घालायचं म्हणजे पटकन विरघळतो. मोठाला जर खड्याचा ठेवला तर निम्मा वितळेल आणि निम्मे जे खडे आहे ते नंतर वितळेल. त्यामुळं लोणच्याला पाणी खूप दिवस सुटलेलं राहतं, म्हणून बारीक करून घालायचा. आणि अशा पद्धतीने मसाला तयार करून लोणचं केलं तर लोणच्याला खूप पाणी अजिबात सुटत नाही. मी तुम्हाला तयार लोणचंही 2-3 दिवसानं तयार होणार आहे शेवटी दाखवलेलंच आहे. हे बघा, छान असं मिक्स केलं. आता आपण कोमट मसाल्यामध्ये गुळ मिक्स करून घेतला. आता हा जो मसाला आहे संपूर्ण अगदी गार होऊ द्यायचा. अजिबात या कोमट मसाल्यामध्ये कैरी घालायची नाही. तुम्ही गोड लोणचं करा, साधं करा किंवा लिंबाचं करा, कोणतंही करा. त्यामुळे आता याला पुन्हा आपल्याला गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. थोडेसे मोठाले खरडे नरम होतील पाणी सुटेलेला. कैरी घातल्याशिवाय याला पाणी अजिबात जास्तीचं सुटत नाही. जवळपास 5 ते 5.5 तास झाले कैरी आपण सुकण्यासाठी ठेवलेली होती. मसाला एकदम गार झाला. आता हे फक्त 2 किलो कैरीचंच लोणचं आहे, त्यामुळे मी संपूर्ण स्टीलच्या टोपल्यात घालून घेते. नाहीतर थोडं थोडं करून दुसऱ्या छोट्या टोपल्यातही मिक्स करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना हाताने करा किंवा असं उचटण्याने करा. संपूर्ण कैरीच्या फोडीला मसाला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीनेच मिक्स करायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही. हे बघा, अगदी छान असं मिक्स झालेलं आहे. प्रत्येक कैरीची जी फोड आहे त्याला मसाला लागला गेलेला आहे. त्यामुळे लोणचं खराब होत नाही, टिकायला मदत होते, मुरायलाही मदत होते. बरणी मी स्वच्छ करून ठेवलेली होती. आता तुम्ही काचेच्या बरणीत भरा, चिनी मातीच्या किंवा अशा प्लास्टिकच्याही बरणीत भरून घेऊ शकता. मस्त असे झालेले आहे. आणि आज ही बरणी फुल भरलेली दिसते, पण 2-3 दिवसात बरंचसं खाली बसेल. मी आता तुम्हाला यानंतर दाखवतेस. आणि असं झाकण लावून नाही ठेवायचं, तर त्याला असं रुमाल बांधून ठेवायचं. त्यामुळं हे लोणचं टिकते. आणि यावर प्लेट वगैरे पालती घालून द्यायची. आता मी 2 दिवसानंतर हे दाखवते. तर 3 दिवसानंतर बघा, लोणचं बरंचसं खाली बसलं, छान असं मुरलेलं आहे आणि पाणी जास्त सुटलेलं नाहीये, बघू शकता. खूप छान आणि मस्त लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. खूप छान आणि मस्त लागते अशी लोणची एकदा नक्की करा. खूप खूप धन्यवाद.